श्री स्वामी समर्थ. आज आपण खानदेशी चिकनीच्या पापडाची रेसिपी बघणार आहोत. हे पापड आधी प्रत्येक घरात केले जायचे, पण आता क्वचित घरात हे पापड केले जातात, कारण आता चिकनी जास्त प्रमाणात भेटत नाही. पण एकदम पौष्टिक आणि खूप चविष्ट असतात हे पापड. जसे नाचणीचे पापड असतात आपले, तसे हे पण पापड. जसं फक्त आपण नाचणीचे पापड तळतो किंवा भाजायचे असतात हे पापड. आणि आपली ज्वारी जशी व्हाईट कलर मध्ये असे सेम ज्वारी सारखं जे धान्य असतं, पण लाल कलर मध्ये येतं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मी 2 महिन्यापूर्वी आईकडे हा व्हिडिओ शूट केला होता, पण माझ्याकडनं शेअर करायचा तो राहिला. चला तर मग आपण ह्या व्हिडिओची पूर्ण रेसिपी बघूया. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, आपण आता रेसिपी सुरुवात करूया. अशी ही चिकनी असते. माझ्या आईने हे स्वच्छ धुतले आणि 2 दिवस हे पाण्यात भिजत घातली होती. याचं रोज पाणी बदलत होती 2 दिवसापर्यंत. आता अशा चाळणीमध्ये याचं पूर्ण पाणी आपण काढून घेतलं आणि छान स्वच्छ कपड्याला आपण थोडं वाळत घातलं, जास्त नाही सुकू दिलं, थोडं याला ओलसर ठेवलं होतं. आणि याला आता चक्कीवरून दळून मागवलं. आता आपली पीठ गाळायची गाळणी असते, त्याच्याने आपण हे सगळं पीठ चाळून घेतलं होतं. बघा, असं चाळणी चाळून घेतलं. आणि याच्यात आता मी साबुदाणा पीठ आणि थोडं गव्हाचं पीठ ऍड केलं होतं आईने. त्याच्यात आपल्याला स्वाद येण्यासाठी तर बडीशेप घेतली आणि ओवा घेतलाय. आता इथं तोपर्यंत पाणी एका पातेल्यात तापायला ठेवलंय. याला आंदण म्हणतात खानदेशात. आंदण ठेवलंय. आता इकडे तोपर्यंत आपण याच्यात जे पदार्थ आहे ते टाकून घेऊ. इथं मीठ टाकून घेतलंय आणि हा खार टाकून घेतलाय, पापड खार असतो तो. आता इथं आपण हे ओवा आणि बडीशेप बारीक करून घेऊ मिक्सरच्या भांड्यात. दीदीने अशा ओवा आणि बडीशेप बारीक करून घेतल्या आणि हे पण आपण आपल्या पिठात टाकून घेऊ. चिकनीच्या साबुदाणा टाकल्यामुळे पापड छान फुलतो. आता हे साहित्य छान आपण मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर कधी चिकनी मिळाली तर हे पापड नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. किंवा नुसतंही खायला पापडचं पीठ छान लागतं चटणी तेलासोबत. बघा, आपलं आंधण उकडलंय, म्हणजे पाणी उकडलंय आपलं. आता यात मी 2 पावशेर पीठ घालून घेणार आहे. खानदेशाकडचं पावशेर म्हणजे 2.5 वाटी पीठ. असं 5 वाटी पीठ घालून घेतले आपण. आणि याला छान असं गोट्याने गोटून घेतलंय. तुम्ही लाटणीने पण गोटू शकता. खूप मेहनत लागते याला. आधी चुलीवर करायची, पण आता आपण गॅसवरच करून घेतो. चुलीची अजून छान टेस्ट येते पापडला. बघा, असं छान घोटून घेतलं आपण. आता इथं मी एका कपात पाणी घेतलंय, गरम पाणी. त्याचं सव्वागीर घातली. सव्वागीर म्हणजे आपण तुरटी असते ती तव्यावर फोडून घेतात, म्हणजे फोडले तुरटी घातलीये, याच्यामुळे पापडला वातुळपणा येतो. आता याचं छान आपण पाणी मिक्स करून घेऊ. आणि हे पाणी आपण सव्वागीरचं पाणी पिठावर घालून घेणार आहोत. सव्वागीरमुळे पापड छान होतात, फुलतात पण पापड जशी आपली तुरटी फुलते. त्याला छान मिक्स करून घेऊ. बघा, असं घोटून घेतलंय. तुम्हाला पापडाची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे बघा, असंही पीठ आपण तेल आणि मिठासोबत छान खाऊ शकतो. खूप टेस्टी लागतं. आता याला आपण छान चाळून घेऊ आणि वरून झाकण झाकून वाफ येऊ देऊ मंद गॅसवर. बघा, आता वाफ आली. आता याच्यावर आपण हे आजूबाजूचे जे पीठ आहे चमच्याने आपण काढून घेऊ, म्हणजे हे कडक होणार नाही आणि नंतर आपल्या पातेलं साफ करायला सोपं जातं. आता यावर मी एक ओलं कापड घेतलंय आणि ते छान झाकून दिलंय, म्हणजे वाफ पण जाईल आणि गॅस बंद करून दिलाय. पीठ पण आपलं घट्ट होणार नाही. तोवर आता इथं बघा, हे असं कागद घेतलाय, स्वच्छ धुतलेला आहे कागद. आता त्याला मी थोडं तेल लावून घेतलंय आणि यावर आता आपलं पीठ घेणार आहोत आपण. आम्ही लहान होतो त्या खूप वेळा हे पापड तयार करायचो आणि लाटायलाही जायचो घरोघरी. आता क्वचित
प्रमाणात हे पापड करताना दिसतं कोणी. आता गावाकडे हे पापड विकत मागवले जातात. बघा असं छान असतं हे. आपण चोडून घेऊ. पापड एकदम चिक्कन होईल आपलं. बघा किती छान चिक्कन झाले पापड आणि चिपकत बी नाही हाताला. आता आपलं जे तेलाची पिशवी असते तो कागद मी असं कापून घेतलाय आणि त्याच्याने छान लाटी तयार केली. हे पापड थोडे मोठेच लाटायचे कारण आपल्याला ते भाजायचे असतात. आता आमच्याकडे जे मशीन आहे त्यावर आपण हे दाबून घेऊ किंवा आपण लाटणीने पण लाटू शकतो. बघा आपलं पापड गोल मस्त तयार झालाय. आता याला आपण उन्हात वाळून घेऊ. असं साडी घातली खाटेवर आणि त्याच्यात हे सगळे पापड मी वाळवायला टाकले. बघा सर्व पापड असे वाळून घेतले. कडक ऊन असल्यामुळे छान वाळलेत पापड. बघा 2 दिवसात पापड आपले वाळलेत पूर्ण. आता इथं मी आईने मला हे पापड बांधून दिले होते. हे पापड आता मी इथं तुम्हाला भाजून दाखवते. चुलीवर जर भाजले हे पापड विस्तार तर खूप छान येतात. पण आपल्याकडे आता चूल नाही, आपण हे पापड गॅसवरच भाजू. बघा किती छान पापड भाजला गेला आहे आणि एकदम कुरकुरीत पापड तयार झालाय आपला. हे बघा तोडला लगेच तुटतोय. एकदम खुशखुशीत पापड तयार झालाय. तुम्हाला रेसिपी आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.